टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। राज्यसभा लोकसभेमधील खासदारांचं निलंबन मागे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबित खासदार होणार सहभागी। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस। नार्वेकरांसमोर दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार। 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे नार्वेकरांना आदेश। राज्यसभेची 6वी जागा लढण्यास भाजपाची चाचपणी सुरू। मित्रपक्षांच्या मदतीनं सर्व 6 जागा लढवण्याचा विचार। पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार। मानापमानाच्या नाट्यानंतर अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश। अधिकृत पत्र जारी। 2 फेब्रुवारीच्या बैठकीला आंबेडकर उपस्थित राहणार। संजय राऊतांची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीत अपमान केल्याचा वंचितचा आरोप। बैठकीच्या दालनाबाहेर तासभर बसवून ठेवल्याचा वंचितच्या डॉक्टर पुणकर यांचा आरोप। वंचित पाठोपाठ समाजवादी पार्टीचाही मवियात समावेश। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची घोषणा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार। जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता। लोकशाहीला सूत्रांची माहिती। किशोरी पेडणेकरांची ईडीकडून 7 तास चौकशी। कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी पेडणेकरांना समन्स, तर खिचडी कोविड घोटाळा प्रकरणी संदीप राऊतांची 8 तास चौकशी। 15 दिवसात अधिवेशन घ्या। अध्यादेशाची अंमलबजावणी करा। मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही। जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा। शिवसेना पक्षचिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर। पक्षचिन्हावर 1 मार्चला सुनावणीची शक्यता। आयोगाविरोधात ठाकरे गटानं दाखल केली होती याचिका। एल्गार परिषद प्रकरणातील अनंत तेलतुंबडेंना कर्नाटक सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार होणार प्रदान। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।